नाशकात लेकीसाठी आमदार वडिलांनी प्रचार केला। हिरामण खोसकरांची मुलगी इंदुमती खोसकर या निवडणुकीच्या रिंगणात आहे। प्रभाग क्रमांक 6 मधून इंदुमती खोसकर लढणार आहे। नाशिक महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती आहे। युतीच्या माध्यमातून हिरामण खोसकर यांनी स्वतःच्या मुलीसह युतीचा पॅनल प्रभाग क्रमांक 6 मध्ये उतरवलाय। या संदर्भात हिरामण खोसकर आणि त्यांची मुलगी यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। आमदार ज्या हिरामण खोसकर यांची कन्या नाशिक महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। अनेक एकूणच राजकीय पक्षांचे नेत्यांचे जे नातेवाईक आहेत ते सुद्धा या नाशिक महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। आमदार साहेब, भाजपने एकीकडे आपल्या नातेवाईकांना मुलामुलींना तिकीट दिलं नाही आहे, आपली कन्या या निवडणुकीच्या रिंगणात आहेत, काय मुद्दे घेऊन जात आहेत? आता जे काही मी 27 वर्षामध्ये जिल्हा परिषदमध्ये काम केलं तेच मुद्दे या महानगरपालिकेमध्ये नाशिक वार्ड क्रमांक 6 मध्ये जो आरोग्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, जे काही आदिवासी बांधव या वस्तीमध्ये राहतात त्यांचा घरकुलाचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न, हे प्रश्न सोडवण्यासाठी मी या ठिकाणी हे सुनीताताईवर जो काही अन्याय झाला आहे तो अन्याय भरून काढण्यासाठी आम्ही सगळे रिंगणात उतरलो आहेत। समाजासाठी आपण काहीतरी करायचं नाही का। मी पंचायत समिती असो, आपल्या जे नागरिकांचे जे विषय ते मी स्वतः जाऊन तिथं विभागामध्ये ना बसून मार्गी लावायचे। मला गेल्या 3 महिन्यापासून काही पदाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं, ताई तुम्ही कामाला लागा, प्रचाराला लागा, आणि पहिली उमेदवारी माझी फायनल केलेली होती। मी गेले 2-2.5 महिने घरोघर जाऊन कमळी चिन्ह पोचून प्रचार केला आणि अगदी शेवटच्या क्षणी 9 वाजता एबी फॉर्म हातात द्यायचा त्यावेळी मला पहाटे 5 वाजता कळालं की ताई तुमची उमेदवारी 4 वाजता कट करण्यात आली। तर अशा पद्धतीची संपूर्ण निवडणूक आहे। काल जे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता, या संपूर्ण दिवसानंतर आज नाशिकमध्ये खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात झालेली आहे। आमदार हिरामण खोसकर आणि त्यांची कन्या या नाशिक महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। विधानसभा निवडणुकीत देखील आमदारांची जी निवडणूक आहे ती अत्यंत चर्चेला गेलेली होती, त्यामुळे आता त्यांची कन्या नाशिक महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यामुळे नाशिकचे मतदार हे मतदान करतात का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।